Hello everyone, welcome back to my channel Engineering Mathematics with MK. तर आज आपण बघतोय प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्टमधला इम्पॉर्टंट टॉपिक बेस थेरम. सो बेस थेरम हा कशासाठी यूज केला जातो तर जे कॉम्प्लिकेटेड रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये ऑलरेडी एखादा इव्हेंट ऑकर झालेला असेल आणि कंडिशनल प्रोबॅबिलिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तिथं आपण बेस थेरम वापरतो. So the statement of Bayes theorem is A1, A2 up to AN are n mutually exclusive and exhaustive events. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय, त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये काहीच नको आहे, बरोबर. इंटरसेक्शन इज एम्प्टी, मग आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह म्हणतो त्या इव्हेंट्सला. आणि एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय तर A1 to AN यांनी पूर्ण सॅम्पल स्पेस जी ती कवर केली पाहिजे. ओके. विथ प्रोबॅबिलिटी ऑफ AI इज नॉट इक्वल टू 0. प्रोबॅबिलिटीज ऑफ AI आर नॉट इक्वल टू 0 मीन्स वॉट, तर ते पॉसिबल इव्हेंट्स आहेत. प्रोबॅबिलिटी 0 कधी असते, जेव्हा एखादा इम्पॉसिबल इव्हेंट असतो तेव्हा. सो ऑल आर पॉसिबल इव्हेंट्स. सिमिलरली बी इज एनी इव्हेंट. बी हा दुसरा एक इव्हेंट घेतलेला आहे आपण, जो की या सगळ्यांच्या युनियनमध्ये, AIच्या युनियनमध्ये कंटेन होतो. ओके. So what the Bayes theorem says, the conditional probability of any event AI, म्हणजे यापैकी कुठलाही इव्हेंट AI तुम्ही घेतला आणि बी जर ऑलरेडी ऑकर झालेला आहे, बी हा इव्हेंट ऑलरेडी ऑकर झालेला आहे, ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी जर तुम्ही काढत असाल AIची, तर ती कशी मिळते. प्रोबॅबिलिटी ऑफ AI/B कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ AI इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ B वेअर AI हॅज ऑलरेडी ऑकर्ड डिवायडेड बाय summation of all types of these conditional probabilities multiplied by the probabilities of AIs. सो हे जे स्टेटमेंट आहे हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं पहिल्यांदा बघताना, पण ते खूप सिम्पल फॉर्ममध्ये आपण समजून घेणार आहे आज. सो लेट A1 to AN बी पॉसिबल इव्हेंट्स. सो प्रोबॅबिलिटीज ऑफ AIs not equal to 0. Similarly, probability of B is not equal to 0. Now what is given to us, given that B is contained in union I is equal to 1 to n AIs, बरोबर. तुमचा B जो आहे तो युनियनमध्ये कंटेन होतो AIच्या, बरोबर. सो वी कॅन we can rewrite the B as B is equal to एखादा सेट जर मोठ्या सेटमध्ये कंटेन होत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बी जर एमध्ये कंटेन होत असेल तर वी कॅन राईट बी ॲज A इंटरसेक्शन बी. का, कारण हा अख्खाचा अख्खा बी एमध्ये बसतो आहे, बरोबर. सो तसंच इथं करायचं आहे आपल्याला. इथं आपण काय करणार आहे तर बी जो आहे तो युनियनमध्ये कंटेन होतो, म्हणून आपण त्या बीला कसं रिराईट करणार आहे तर इट्स इंटरसेक्शन विथ द युनियन. ओके. I is equal to 1 to n AI. So B can be written as B intersection with A1 union A2 union up to AN. Okay. So B can be written as, आता हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी, जशी ॲडिशन मल्टिप्लिकेशनसाठी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी वापरतो त्याच पद्धतीने इथं वापरायची. तर बीचं इंटरसेक्शन जर तुम्ही या युनियनसोबत घेत असाल तर ॲक्च्युली तुम्ही बीचं इंटरसेक्शन विथ एव्हरी AI घेत आहे आणि मग त्यांचं युनियन घेत आहे. ओके. सो वी कॅन जस्ट टेक द इंटरसेक्शन ऑफ बी विथ एव्हरी वन अँड कीप द युनियन ॲज इट इज इन बिटवीन. सो बी इंटरसेक्शन A1, ओके, युनियन बी इंटरसेक्शन A2 union B intersection A3 union and so on B intersection AN. Okay. So B can be written as, so B ला कसं रिराईट केलं आपण, इंटरसेक्शन विथ एव्हरी AI यांच्या युनियनमध्ये लिहिलं, बरोबर. नाव वी नो दॅट A1 to AN आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. ओके. We know that
A1, A2 up to AN are म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, म्हणजे त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये काहीच नाही आहे, बरोबर. व्हॉट इट मीन्स बी इंटरसेक्शन विथ एव्हरी AI दे आर ऑल्सो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. जर मोठे सेट्स A1 to ANच म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, त्यांच्या इंटरसेक्शनमध्ये काही नाही आहे, तर हा तो छोटा सेट आहे. बी इंटरसेक्शन A1 झालं, बी इंटरसेक्शन A2 झालं आणि तसंच शेवटपर्यंत. सो हे पण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, बरोबर. So by using axiomatic probability, axiomatic probability मधलं कोणतं ॲक्झिओम आपण यूज करणार आहे? ॲक्झिओम 3. ओके. सो बाय axiomatic probability, by ॲक्झिओम 3, probability of B can be obtained. काय सांगतं ॲक्झिओम 3? तर जर n म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असतील तुमच्याकडं आणि त्यांच्या युनियनची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची असेल, तर युनियनची प्रोबॅबिलिटी काय असते? सिम्पली ॲडिशन ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज. सो तसंच इथं पण येणार आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन A1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन A2 प्लस सो ऑन अप टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन AN. नाव can we write this by using summation? Yes. So writing this by using summation, we will get summation I is equal to 1 to n. कोण व्हॅरी होतं आहे? AI व्हॅरी होतो आहे, बरोबर. A1, A2, A3 अप टू AN. बाकी सगळं तेच आहे, प्रोबॅबिलिटी पण तीच आहे, तेच फंक्शन आहे. बी पण आहे तसाच राहील, फक्त इथं A1, A2च्या ऐवजी काय येणार आता? AI येणार आहे. ओके. नाव वी कॅन यूज द मल्टिप्लिकेशन थेरम. Okay, what is the statement of multiplication theorem? By multiplication theorem, of probabilities, you can write probability of A intersection B is equal to probability of B into probability of A slash B. That is conditional probability of A. Similarly, we are going to use it in this star. Okay, let this be star, and in this star we are going to use the multiplication theorem. So it is equal to summation I is equal to 1 to n probability of AI multiplied by probability of B slash AI, that is conditional probabilities of B. Okay, so now let this be 1. Okay, let this be 1. Now what we know by definition, जे तुम्हाला प्रूफ करायचं आहे, आता त्या स्टेटमेंटकडे आपण जाणार आहे. जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे त्या स्टेटमेंटकडे आता आपण जाणार आहे. स्टेटमेंट काय आहे तुमचं जे प्रूव्ह करायचं आहे ते? दिस इज द स्टेटमेंट. ओके, दिस इज द स्टेटमेंट. कंडिशनल प्रोबॅबिलिटीज ऑफ AI इज इक्वल टू समेशन probability of AI into probability of B slash AI divided by summation I is equal to 1 to n probability of AI into probabilities of conditional probabilities of B. Okay, so consider the left hand side. Okay, by definition, what is the left hand side? So consider the left hand side of the to proof statement. It is probability of AI slash B, that is the conditional probability of AI, is equal to, by definition what it is? By definition it is probability of B intersection AI divided by probability of B, जो राईट साईडला असतो त्याच्या प्रोबॅबिलिटीने आपण डिवाइड करतो, बरोबर. सो इट इज इक्वल टू probability of B intersection AI divided by using star, we can write, sorry, by using equation 1. Okay, let this be equation 1. So by using equation 1 we can write it as
we can write it as probability of summation I is equal to 1 to n. Probability of B is probability of AI into conditional probabilities of B. Okay, that is probability of B slash AI. Now for the numerator also we can use the multiplication theorem. So multiplication theorem says that it is probability of AI slash multiplied by probability of B slash AI divided by summation I is equal to 1 to n probability of AI into probability of B slash AI. So this is the proof of, this is what we have to prove. Okay, so this is the proof of बेस थेरम. ठीक आहे, बेस थेरमचे एक्झाम्पल्स ज्यावेळी आपण बघणार आहे त्यावेळी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने बेस थेरम क्लिअर होऊन जाईल. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक्झाम्पल्स ऑफ बेस थेरम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.